पहिल्यांदाच वृंदासोबत एवढा लांबचा प्रवास केला. हॅलो नमस्कार. सकाळी वृंदाची तब्येत खूपच जास्त खराब झाली होती आणि मला तिच्याकडे बघून एवढं टेन्शन येत होतं आणि आमचा प्लॅन झाला होता अक्कलकोट पंढरपूरला दर्शनासाठी जायचं. वृंदा सकाळी उठल्यानंतर खेळत होती, ती फ्रेश होती, पण तरी पण मला खूप जास्त टेन्शन आलं होतं. म्हटलं आता ती आजारी पडली आणि तिला कसं न्यायचं एवढं लांब. तर सकाळी उठल्यानंतर आहे ना मी पहिल्यांदा तिला टॉनिक देऊन घेतली. तिला टॉनिक दिल्यानंतर ती थोडा वेळ झोपली आणि झोपेतून उठल्यानंतर मग मला तिला न्यायचं होतं डॉक्टरांकडे. आधी त्याला जमणार नव्हतं यायला हॉटेलवरून, त्याच्यामुळे मग मी म्हटलं की कॅब बुक करून मी जाईल. कॅब पण बुक होत नव्हती कारण की पाऊस खूपच जास्त येत होता. कशी तरी एक कॅब बुक झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांना सगळं काही सांगितलं, वृंदाला काय त्रास होतोय. डॉक्टरांनी तिला चेक केलं. डॉक्टर म्हटले की काय नाही, नॉर्मल आहे. कारण की ती आत्ता आहे ना खाली पडलेलं काही पण तोंडात घालायला बघते. तरी पण मी घरामध्ये एवढी स्वच्छता ठेवते, किती घर स्वच्छ ठेवलं ना तरी पण वृंदा नको ते तोंडामध्ये घालतेच. त्याच्यामुळे तिला आहे ना इन्फेक्शन झालं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी मला टॅबलेट्स दिल्या आणि डॉक्टरांना मी विचारलं की तिला घेऊन मी ट्रॅव्हलिंग करू शकते का, आम्हाला थोडं बाहेर जायचे. तर डॉक्टर म्हटले की तुम्ही बिनधास्त जाऊ शकता, फक्त सोबत औषधं ठेवा. आम्हाला 4 वाजता जायचं होतं पण खूप लेट झालं होतं आम्हाला घरून निघतानाच. 6:30 वाजले होते आम्ही निघालो तेव्हा. आणि मग पहिल्यांदा गणपती बाप्पाची पूजा करून घेतली. मम्मी पप्पा, कीर्ती आणि दीदी सगळे आले होते. सगळेजण गाडीमध्ये बॅग्स वगैरे ठेवत होते. वृंदाला घेतलं होतं मम्मीनी, दादूला घेतलं होतं कीर्तीनी. आणि तोपर्यंत मग मी म्हटलं की गणपती बाप्पाची पूजा तरी करून घ्यावी. मस्त गणपती बाप्पाची पूजा झाली आणि आम्हाला निघायचं होतं. गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि आमचा प्रवास सुरू झाला. फर्स्ट टाइम वृंदाला आणि दादूला आम्ही एवढ्या लांब घेऊन जाणार होतो. थोडं टेन्शन पण येत होतं की हे दोघं व्यवस्थित राहतील का, पण ते छान राहिले होते. त्यानंतर आम्ही जेवायला थांबलो होतो शिवाई हॉटेलला. खूपच जास्त लेट झालं होतं आम्हाला, 11 वाजले होते जेवायला, पण जेवण खूप छान भेटलं. आणि खूपच जास्त लेट झालं होतं आम्हाला पंढरपूरला पोहोचायला. त्याच्यामुळे टेन्शन पण आलं होतं की रूम भेटेल का नाही. पण आम्ही रूमला शोधण्याऐवजी रूमवालाच आम्हाला शोधत आला होता आणि आदित्य रूम बघायला गेला होता. छान रूम होती. मग म्हटलं थोडा आराम तरी करावा रूममध्ये जाऊन, कारण की खूप थकलो होतो सगळेच प्रवासामुळे. आणि 2:30 वाजताच बरेचसे लोक आहे ना दर्शन रांगेत उभं राहण्यासाठी चालले होते. 5 वाजता आमचं सगळ्यांचं उरकलं. आम्ही सगळेजण चाललो होतो दर्शनासाठी. दर्शन रांगेत उभं राहिलो, पण खूप जास्त मोठी दर्शन रांग होती आणि एवढं जास्त वेळ पोरं तर थांबलीच नसती, कारण की मम्मी पप्पा ते 5 वाजता दर्शन रांगेत उभे राहिले होते. 9 वाजता त्यांचं दर्शन झालं होतं. त्याच्यामुळं कीर्ती आणि मी पुन्हा रिटर्न आलो आणि आम्ही मुखदर्शन घेतलं. मुखदर्शन घेऊन आम्ही रूमवरती गेलो, थोडा वेळ आराम केला आणि सकाळी जेव्हा दर्शन रांगेत उभं राहायचं होतं त्याच्या अगोदरच आम्ही मोबाईल सबमिट केला आणि मोबाईलची जी पावती होती ती होती पप्पांकडे. त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल तर भेटला नाही आणि म्हणूनच बरंचसं शूट माझं घ्यायचं राहिलं. पण मम्मी पप्पा ते आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा मोबाईल घेतले आणि फोटोज वगैरे काढले. त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली. वृंदाला आणि दादूला मस्त कपडे घेतले. त्यानंतर घ्यायचे होते आम्हाला तुळशी माळ.